तेव्हा जेव्हा या शेतकऱ्याच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचते तेव्हा आमचा शेतकरी आत्महत्या करतो. जर मी वर्धाच्या एका शेतकरी कुटुंबाचा शेतकरी आत्महत्येचं प्रकरण एकदा पाहिलं, तो मुलगा 4-4ला मुलगा सांगत होता, माझ्या वडिलांना आत्महत्या काय केली ते 4ला मुलगा सांगत होता. तो मुलगा आपल्या वडिलांना म्हणतो, बाबा 15 ऑगस्टचा कार्यक्रम जवळ आलाय, मला गणवेश द्या. बाबा म्हणला ठीक आहे. बाबा 2 महिन्याचा वेळ लावता, मुलाला काही गणवेश येत नाही. मुलगा बाबाकडे हत्या करत असतो. बाबा 13 ऑगस्ट आहे, 2 दिवसांनी 15 ऑगस्ट आहे, बाबा मला गणवेश द्या. बाबा म्हणला ठीक आहे, कर्ज काढतो म्हणून तुला गणवेश देतो. बाबा 13 ऑगस्टच्या दिवशी तालुक्याच्या गावाला जातात, तुला अनेक जणांना कर्ज वाटतात, कुणी कर्ज देत नाही. तो बाबा तो शेतकरी येतो आणि रात्रभर आपल्या शेतामध्ये विचार करीत राहतो. रात्रभर विचार करतो, पहाट झाली की घरामध्ये जातो. 15 ऑगस्टची सकाळी असते, घरामध्ये जातो. घरामध्ये गेल्यानंतर मुलगा विचारतो, बाबा गणेश आणला का? बाबाने काय सांगावं, काय मुलाला उत्तर द्यावं? मुलगा बाबा सांगू लागतो, अरे नाही आणला. मुलगा सांगू लागतो, अहो बाबा तुम्ही गणवेश शेतात म्हणून रविवारी दिवसभर शेतामध्ये राबलं होतो. बाबा तुम्ही गणवेश शेतात म्हणून बशीला चारा घातला होता. बाबा तुम्ही गणवेश शेतात म्हणून लाईट नसताना कंदीच्या प्रकाशामध्ये अभ्यास केला होता, पण बाबा तुम्ही गणवेश नाही आणला. काय उत्तर द्यावं त्या बाबाने? बाबा तसाचा शेतामध्ये जाऊन आत्महत्या करतो. ही विधानक अवस्था अशा महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेली मी पाहतो. आणि मग मला पत्र शिवाजी महाराज दाखवावे लागतात, कारण या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्ज दिली शिवाजी महाराजांनी, बियाणं दिली. अरे शेती कर सांगत होते शेतकऱ्यांना, जमिनीची प्रतवारी ठरवली. आता आम्ही जो सातबारा पाहतो ना, या सातबाऱ्याचे निर्माते आमच्या सरकार नाहीये. 350 वर्षापूर्वीचे शिवाजी महाराज आहेत. सातबाऱ्याची निर्मिती त्यांनी केली, जमिनीचे भाव ठरवले, प्रतवारी ठरवली. अव्वल दुय्यम खारवट कलम अशा जमिनीची प्रतवारी केली. त्या जमिनीमध्ये जास्त पिकत होतं, त्या जमिनीतून जास्त शेतचारा घेत होते, त्या जमिनीतून कमी पीक येत होतं, तिथून कमी चारा घेत होते. सगळ्या जमिनीमध्ये पीक होत होतं आणि सगळ्या शेतकऱ्यांना उभं करण्याचं काम या महाराष्ट्र